स्वामी चक्रहांच्या अमृतमय लीळेच्या माध्यमातून साकारलेला हा ग्रंथ महानुभाव पंथातील विद्वान परमादरणीय पूजनीय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर बाभुळगावकर बाबा शास्त्री यांच्या लेखणीतून साकारलेला आहे। लीळा चरित्रात जुनी भाषा आहे, ती कळत नाही, काही शब्द आपल्याला वाचूनही कळत नाही, त्यामुळं सोपी भाषा करून आपल्या जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचे काम या लीळा वैभवाच्या माध्यमातून केलेलं आहे। त्या ग्रंथाचा प्रारंभ आपण आज करणार आहात। अध्याय 20 आहेत। पहिला अध्याय आपण सुरू करणार आहात। नमो पंथाद्य मूळ रंभा चैतन्य माया वल्लभा कैवल्य रत्नाची या प्रभा दत्तात्रेया नमो नमो देवा अनुसया कुमारा सैंग राजा ऋषीश्वरा हे अमोघ मोक्षदातारा दिगंबरा प्रणाम माझा बद्रिकाश्रमाशी गमन तेथकारीशी पुराण श्रवण मती द्यावी मज लागोनी लीळा कथन करावया तुझ्या कृपेचे वरदान होता प्रभू चरित्र सांगेल लीळा ग्रंथाचे मंथन करीन उल्लासे व्याघ्रवेशे दर्शन दिले चक्रपाणी धन्य आले ते सूपमार्जने क्रीडले द्वारका नगरी रवळाचे गीत खंडन केले पुरे गचकी आसन झाले। ज्या अवतारांनी या मानवा पंथाला मार्गमूळ झाला असे श्री दत्तात्रेय महाराज, या दत्तात्रेय महाराजाला नमन करतो आणि या ग्रंथाला सुरुवात करतो। हा परमेश्वर चैतन्य असलेली माया, त्या मायेच्या पलीकडे आहे, ज्याच्याजवळ कैवल्य रत्न असं साकारलेलं आहे। तो अनुसयेचा कुमार आहे, त्याचं पहिलं नाव सैंग ऋषी आहे आणि हा अवतार दत्तात्रेय महाराज अमोघा दर्शन देतच नाही आणि जर झालं तर वाया जातच नाही, अशा माध्यमातून अमोघ मोक्षदातारा दिगंबरा म्हणजे दत्तात्रेय महाराजाला प्रणाम आमचा। बद्रिकाश्रमी गमन करतात, काशीला पुराण श्रवण करतात आणि हे दत्तात्रेय महाराजा या ग्रंथ मला रचण्याची मती द्यावी, मी चरित्र स्वामी चक्रहांचं आपल्या प्रसन्नतेने सांगेल, या लीळा ग्रंथाचं मंथन करेल। व्याघ्रवेशे दर्शन दिलं चक्रपाणी महाराजाला, चक्रपाणी महाराज धन्य झाले। तेच चक्रपाणी महाराज माहूरला दर्शन झाल्यानंतर द्वारकेला गेले, द्वारकेला सूपमार्जनी क्रीडा केली। एक रवळोबाच होता, त्यांनी परमेश्वराच्या गीतेचं गायन केलं, पण देवानी सांगितलं जेही गीत गातो आहे आपण, ज्या गीताच्या माध्यमातून परमेश्वराला आळवतो आहे, त्या गीतामध्ये परमेश्वराची किंवा त्या देवतेची जे जे इष्ट असेल त्याची अवहेलना व्हायला नाही पाहिजे। एकदा चक्रपाणी अवताराजवळ रवळ नावाचा कुंभार आला, तो कुंभार आला आणि त्यांनी एक काही स्तवन गायलं देवतेचं, त्याच्यामध्ये देवतेची स्तुती न होता देवतेचा काहीतरी अस्तुती झालेली होती आणि स्वामी चक्रहांना आपल्या चक्रपाणी अवताराला म्हणतो माझं गीत कैसं झालं, तेव्हा स्वामी चक्रपाणी अवतारांनी सांगितलं
तुझा निर्वंश होय ऐचं झालं. असंही गीत नको मानवा पंथात. म्हणून त्यांनी सांगितलं की रवळाच्या गीताचं खंडन केलं. करे कुचकी आसन झालं. वाराणसीला गमन करवलं. बऱ्याच ठिकाणी सारंगधराचा चांदवा जळालेला होता, तो विझवला. अशा अनेक प्रकारच्या लीळा चक्रपाणी अवतारांनी केलेल्या आहेत. आणि या चक्रपाणी अवतारांनी अनेक लोकांना द्वारकेला चकित करून टाकलं. चकित केल्यानंतर सर्व दुनिया आश्चर्य व्हायलं, आपल्या जीवनाचं काहीतरी भलं होत आहे. म्हणून त्या चक्रपाणी अवताराकडे धाव घेतली. आणि धाव घेतल्यानंतर त्या ठिकाणी कावरू देश आहे, तिथली कामाख्या नावाची वेश्या होती. आणि तिने विद्या स्वीकार केलेली होती दत्तात्रय प्रभूपासून. आणि आपल्याला श्रेष्ठ समजायची. आणि अशा प्रकारचं तिची जे एखाद्याची जर कीर्ती ऐकली तर तिच्या मनाची स्वस्थता भंगून जायची. असा असलेला त्या कामाख्या तिला कळालं. आणि कळाल्यानंतर ती काय करणार आहे आपल्याला पुढे सांगतीलच. महेंद्र मुनी ज्यांनी हा ग्रंथ लिहिला, लीळाचरित्र आपल्या समोर केला. लीळाचरित्र आपल्या समोर केलेला जो ग्रंथ आहे तो माईन भट्टांनी लिहिला. त्या माईन भट्टांनी या ठिकाणी जुन्या भाषेमध्ये हा लीळाचरित्र लिहिला. परंतु या रचयिताला, या कवीला का भासलं की आपण लीळा वैभव करावं. त्यांनी तर लिहिलेला होता, परंतु त्यांना का भासलं तर भाषेची अशी अडचण. सर्वांना मराठी भाषा कठीण दुर्गम भाषा कधीच कळत नाही. त्याचं सुलभ होण्यासाठी, त्या चरित्रातला एक एक शब्द स्वामींचा भाव कळण्यासाठी त्यांनी सर्वज्ञांचं जीवन लोकांना कळावं, सर्वज्ञांच्या अवताराच्या लीळा लोकांना कळाव्या, भक्ताच्या अंतकरणामध्ये स्वामी चक्ररांच्या ग्रंथाची कल्पना मिळावी म्हणून त्यांना वांबोरी येथील मामा ऋषिराज शास्त्री त्यांनी मार्गदर्शन केलं आणि सांगितलं की तू अशा प्रकारचं लीळाचरित्र छाप की जे जनसामान्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. कारण आमच्या स्वामींनी सांगितलं, नेनो तुमचा अस्मात कस्मात गोसावी तर वैसे बोलिले. आमच्या स्वामींनी जे मराठीत बोललेलं आहे आणि पंडित केशराज भासाला सांगितलं की तुमची संस्कृत भाषा आम्ही जर बोललो तर अशा माय बहिणीपर्यंत पोचणार नाही आणि नाही पोचली तर ते परमेश्वराची भक्ती करणार नाही. त्यालाच अनुसरून हा लीळा वैभव ग्रंथ करण्याचं काम त्या बाभुळगावकर शास्त्रींनी केलेलं आहे. आगा आमचा नाम धारक त्याशी चरित्र नशे ठाऊक. आमचा नामधारक आहे, उद्देशी आहे, उपदेश घेतलेला आहे, पण त्याला स्वामी चक्रांचं चरित्र माहीत नाही. चरित्र ठाऊकच नाही. देव म्हणत असे तो का आगा आमचा नामधारक त्याशी चरित्र नशे ठाऊक. कुणी स्थानाशी एक देव म्हणते, कोणी स्थानाला देव म्हणते. अशा प्रकारचं चक्ररांच्या जीवनाचं जे अवतार कार्य ते कुठं दिसत नाही. पाहता भक्तिजनाच्या अज्ञानाला कारण होता आणि त्याच्यामुळे दुःखावर पडी होता. म्हणून त्यांचं स्वामी चक्ररांचं चरित्र आपल्या अंतकरणात यावं, ध्यानात यावं म्हणून लिहिण्यासाठी मी प्रवृत्त झालेलो आहे. आणि प्रवृत्त होऊन सोप्या साध्या भाषेत आपल्याला ह्या स्वामी चक्रांच्या लीळेचं जे स्मरण आहे ते मी करणार आहे. की कुठे स्वामी गेला. महाराष्ट्रामध्ये स्वामी चक्रांनी परिभ्रमण केलं. कुठं गेला, कोण्या ठिकाणी बसले, कोण्या ठिकाणी काय लीळा केली, कोणत्या वाळ्यात त्यांनी भक्तांना शोधलं, कुठं अवताराचा अवतार झाला. अशा प्रकारचा या भाबड्या जनतेला संशय आहे. कळत नाही की
परमेश्वर कुठं आहे, कसा आहे, काही कळत नाही. पूर्वीचे नाना शास्त्र, पूर्वीच्या विद्वानांचे नाना शास्त्र असतात, तत्वज्ञान होते, परंतु लोकांच्या हृदयी ठसावे. कारण खूप कठीण झालं, क्लिष्ट झालं की डोक्यावरून जातं. कोणता आचार सांगितला, कोणता विचार सांगितला, कोणता सिद्धांत सांगितला. फक्त तत्ववेता जो विद्वान आहेत, पूर्वीच्या काळात जे ब्राह्मण लोक होते, विद्वान होते, त्यांनाच कळायचं, बाकी काहीच कळत नव्हतं. म्हणून मानवा पंथामध्ये स्वामी चक्रांनी सांगितलेलं काय तत्वज्ञान आहे. मानवा पंथ या जगात येऊन कोणत्या गोष्टीचं प्रतिपादन करतो, कोणत्या तत्वज्ञानावर भर करतो. म्हणून त्यांनी सांगितलं 4 पदार्थाचे विवेचन. जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर अशा 4 पदार्थ मानवा पंथामध्ये सांगितलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये अद्वैताचं खंडन केलेलं आहे, द्वैत प्रगटित केलेलं आहे. आणि या अशा प्रकारच्या तत्वज्ञानाचा आपल्याला लाभ व्हावा आणि आपल्या अंतःकरणात त्या परमेश्वराचा आठव व्हावा, परमेश्वराच्या नामाचा आपल्या अंतःकरणात जाऊन चिंतन व्हावं. या चिंतनाच्या माध्यमातून हा लीळा वैभव ग्रंथ तयार केलेला आहे. तेव्हाची परिस्थिती कशी होती. आज 800 वर्षापूर्वी स्वामी चक्रांनी अवतार केला. त्या 800 वर्षापूर्वीच्या काळात कसं होतं, कशी राजनीती होती, कशी सामाजिक परिस्थिती होती आणि कशामुळं आमचे स्वामी त्या ठिकाणी अवतरले, काय विपरीत होणार होतं आणि अवतरून कोणाचा उद्धार केला. श्रद्धा अंधश्रद्धेचं मूल्यमापन केलं. कारण जग सर्व अंधश्रद्धेच्या पाठीमागे लागलेलं. श्रद्धा आहे, परंतु कोणाला काय कशाला परमेश्वर मानतील सांगता येत नाही. म्हणून अंधश्रद्धेचं मूल्यमापन करायचं होतं. आणि महाराष्ट्राचं 12वं शतक, 12व्या शतकामध्ये लोक जीवनाचा घात झालेला होता. आणि अनेक धर्मगुरू, त्या धर्मगुरूची या जनावर सत्ता होती, बांधिलकी होती. आणि बांधिलकी असल्यामुळं त्यांना असं वाटायचं फक्त आम्हीच पंडित राहावं, बाकीचे जनसामान्य लोक आहेत त्यांना धर्माचा अधिकार नाही, फक्त आम्हीच धर्माचं आचरण करावं, आमच्या व्यतिरिक्त कोणीही धर्माचं आचरण करू नये. अशा प्रकारचं 800 वर्षापूर्वीची स्थिती होती. आणि त्यांचा जो धर्म गुरु होता तो आपला धर्म दुसऱ्यापर्यंत पोहोचू देत नव्हता. त्याच्यामुळं सर्वसाधारण माणूस या धर्मापासून वंचलेला होता. आणि वंचल्यामुळं काय झालं, व्रत वैकल्य अशा प्रकारचं फक्त त्यांनीच करावं. कोणतीही गोष्ट सर्वसाधारण स्त्रीने करू नये, सर्वसाधारण पुरुषांनी करू नये, अशा प्रकारचं दुर्मतीचं या राष्ट्रामध्ये हे होतं. आणि या महाराष्ट्रामध्ये स्वामी चक्रधांनी अवतार धारण केला. आणि अवतार धारण करून प्रत्येकाला सांगून दिलं की लीळा स्वामींच्या कशा आहेत, लीळेच्या माध्यमातून लीळेचं लक्षण काय आहे, कर्म जीवाला कसे लागलेले आहेत, प्रत्येक जीव आपल्या कर्मामध्ये कसा लिंपित झालेला आहे, त्याचं चरित्र, त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत. मानवाला ईश्वराच्या सेवा घडावी. फक्त पूर्वीच्या काळात ब्राह्मण लोकांनी सेवा करावी, बाकीच्यांनी सेवा करू नये असा नियम होता. म्हणून मानवाला ईश्वराची सेवा करावी म्हणून लीळा चरित्र सांगत आला. म्हणून तर आमचे स्वामी चक्रधर महाराष्ट्रात येऊन हा लीळा चरित्र सांगायला तयार झाला. आणि त्या शब्दाच्या माध्यमातूनच मी काही नवीन सांगितलं नाही, मी काही नवीन सांगणार नाही, मी काही अद्भुत सांगणार नाही. मी जे सांगणार आहे ते फक्त लीळा चरित्रातलाच एक भाग, ज्याला लीळा वैभव म्हणतात, अशा प्रकारचा सांगणार आहे. श्रोत्यांचा वाट्याडा होणार आहे. जे ऐकतील त्यांनी कोणत्या मार्गाने जावं, कसं जावं, कोणता रस्ता कुठं जातो, या माध्यमातून आम्ही सांगणार आहे.
त्याच्या पलीकडे दुसरे कोणतंही करणार नाही, फक्त लीळेचं मंथन करणार आहे. आणि तुम्हाला मंथन केल्यानंतर जसं नवनीत तयार होतं, जसं दही घुसळल्यानंतर ताक तयार होतं, त्याच्यावर लोणी येतं आणि ते लोणी मग त्याला तूप म्हणतात, ते खाल्ल्यानंतर तुष्टीपुष्टी होते. तशा प्रकारची या चरित्राच्या माध्यमातून तुम्हाला नवनीत रूपी, मक्खन रूपी अशा प्रकारचा सिद्धांत मी तुम्हाला देईल. तुमचं मन आनंदित होईल. फक्त एकाग्राने श्रवण करण्याची गरज आहे. आपल्याला एकाग्रते गोष्टीने ते श्रवण करायचं आहे. कारण त्या लीळा ज्या आहेत माईन भट्टांनी सांगितलेल्या अमृताहुनी रसाळ, अमृत जे लोक म्हणतात की अमृत पिल्यानंतर अमर होतो, त्याही पेक्षा या लीळेचं जर श्रवण केलं तर कायमचा चिरंजीव होतो, परमेश्वराची प्राप्ती कायमची होते. आपल्याला दुःखात येण्याची गरज पडत नाही. माधुर्याहून म्हणाल त्या लीळा कशा गोडपेक्षा गोड आहेत, खूप गोड आहे. आणि अशा प्रकारचं ज्ञानदाता, उपकार करता असे असलेले प्रणाम सर्व गुरुजना. ज्या ज्या गुरुजनांना ज्यापासून मला हे 2 शब्द प्राप्त झाले त्या सर्व गुरुजनांना मी काय करतो, वंदन करतो. श्रोते हो, सावधान, सावधान व्हा. माझी अक्षरे जी आहेत ते माझ्या सोबतीचं एकही नाही आहे. हे आमच्या प्रभूचा बोध आहे. प्रभूंनी सांगितलेलं आहे. जे प्रभूंनी तत्वज्ञान सांगितलं तेच तुमच्या समोर सांगतो आहे. ज्या लीळा सांगून 800 वर्षापूर्वी समाजाला प्रबोधन केलं तेच फक्त तुम्ही दत्तचित्त ऐकावे. आपल्याला ऐकण्याची गरज आहे. आपल्याला त्याच्यामध्ये तल्लीन होण्याची गरज आहे. गुरु शिष्याचा संवाद त्यात मिळे ब्रह्मानंद, साकारले बृहद गाथा चक्रेश्वराचा. भगवान नामे गुरुराव शिष्य भिकंचंद. एक गुरु आणि शिष्याची गोष्ट सांगितली. परमेश्वर गुरु आहे, भिकंचंद नावाचा शिष्य आहे. भिकंचंद म्हणजे ज्याने ग्रंथ तयार केला त्याचं नाव भिका होतं, म्हणून त्यांनी भिकंचंद म्हटलेलं आहे. गुरु शिष्याचा संवाद श्रोता ऐका. गुरु आसनावर बसलेले आहेत. शिष्याने गुरुला वंदन केलेलं आहे. गुरुला विनंती केलेली आहे की काहीतरी आम्हाला सांगा. तुम्ही ब्रह्मविद्येचे भांडार आहे, बुद्धिवंताचं शिल्पकार आहे, या ज्ञानाचा महासागर आहे. तुम्ही दयाळू, मयाळू, कनवाळू, कृपाळू आहे. आणि या शिष्याचं वचन ऐकल्यानंतर त्या परमेश्वराने प्रसन्न झाला आणि प्रसन्न होऊन म्हणतो, काय प्रश्न आहे तुझा सांग. तर त्यांनी सांगितलं, श्री चक्रधरांचं जे अवतार कार्य आहे, श्री चक्रधर आले कसे, अवतार घेतला कसा, हे मला सांगावं तुम्ही. अशा प्रकारचा प्रश्न त्या शिष्याने त्या गुरुला केलेला आहे. आणि त्यांनी आपली श्री चक्रधरांची पूर्वपीठिका आपल्याला माहीत पाहिजे. आपण ज्या संप्रदायात आहे, ज्या संप्रदायाचा निर्माता स्वामी चक्रधर आहेत, दत्तात्रय महाराज आजमूळ आहेत. परंतु दत्तात्रय महाराज दर्शन देतच नाही. ती सेवा खूप अगम्य आहे, अद्भुत आहे, झाली तर वाया जात नाही. परंतु सर्वसाधारण माणसाची झालेला अवतार जो श्री चक्रधर, तो कसा झाला म्हणून त्याचा थोडक्यात उल्लेख आपल्याला सांगणार आहे. गुजरात राज्यामध्ये बडोच नगरी आहे. राजा त्रिमल्ल राज्य करतो आहे, महाप्रतापी आहे, खूप सुंदर असा राजा आहे. त्या राज्याचा विस्तार खूप मोठा आहे. ऐश्वर्याने ते राज्य नटलेलं आहे. हिरे माणिक मोती त्या राज्यामध्ये सर्व काही अद्भुत आहे. सैन्यबल ताकदवार सर्वच आहे. आणि अशा राज्यामध्ये राज्याचा विस्तार होत असताना एकची शैल्य सल्ले अंतरी भूपाच्या राज्याचा भव्य विस्तार, त्याशी एक नशे कुण. त्याला मुलगा नव्हता. मग काय करावं म्हणून त्यांनी विशाळ देव
या विशाळ देवाला दत्तक घेतलं आणि त्या विशाळ देवाला त्या राज्यावर बसवलं. म्हणजे हरिपाळाचे वडील, हरिपाळ देवाचे वडील त्यांना त्याच्यावर बसवलं आणि त्या राज्यावर बसवल्यानंतर पराक्रमाचा योग आणून दिला आणि त्या गुर्जर देशामध्ये तो राज्य करायला लागला. परंतु महाराष्ट्रामध्ये, गुजरात आणि महाराष्ट्र आपल्याला माहित आहे खेटून आहे. गुजरात आणि महाराष्ट्रात पूर्वी राजवाड्याचं सरकार होतं. इकडचा राजा वेगळा, तिकडचा राजा वेगळा, आपसामध्ये द्वेष भावनेने पिडलेले असायचे. म्हणून एकमेकावर एकमेक हल्ला करायचे आणि हल्ला करून आपलं राज्य त्यांच्यावर बळकवावं हा त्यांचा उल्लेख असायचा. अशा माध्यमातून त्यांनी काय केलेलं आहे की जो राजा होता त्या राजाला, त्रिमल्ल राजावर हल्ला केला आणि हल्ला केल्यामुळं काय झालं की त्या युद्धामध्ये खूप युद्ध झालं, खूप पराकाष्ठेला युद्ध पोचलं आणि गुर्जरावर आपत्ती आली, गुजरातवर आपत्ती आली. त्या शिंगणदेव राजाने गुजरात राज्यावर स्वारी केली आणि स्वारी केल्यामध्ये त्याच्यामध्ये काय झाला, त्रिमल्ल जो राजा होता त्याचा मृत्यू झाला आणि त्रिमल्ल राजाचा रक्ताने माखला मृत्यू झाला आणि त्यावर त्याची ज्योत काय झाली, मावळली आणि मावळल्यानंतर त्या ठिकाणी जो त्याचा प्रधान होता विशाळ देव, हे काय आहे पूर्वपीठिका सांगतात. आमच्या स्वामी चक्ररांची परंपरा, स्वामी चक्ररांच्या परंपरेत कोण होऊन गेलं आपल्याला माहिती असावं म्हणून अशा माहितीच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं. त्यांचा प्रधान विशाळ देव, तो विशाळ देव राजा झाला. त्याला एक पुत्र होता, त्या पुत्राचं नाव होतं हरिपाळ देव. आणि हरिपाळ देव 32 लक्षणी सुंदर होता, खूप सुंदर होता आणि तो राज्यामध्ये एक युवराज म्हणून झळकत होता. शूरवीर सर्व काही हरिपाळ देवाजवळ सर्व काही होतं, शूरता होती, पराक्रमता होती, सर्व होतं. परंतु काय आहे, संसारच असा आहे बाबांनो. या संसारामध्ये आपण ज्या स्थितीला आहे ते स्थिती शेवटपर्यंत चालेल असं कधीही समजायचं नाही. स्थित्यांतर होणार. हा संसार कधीतरी पालट होतो. अनित्य म्हटलेला याला. अनित्य का म्हटलंय की जो जसा आहे आता तो शेवटपर्यंत तसा राहणार नाही. कारण विशाळ देवाचा पुत्र हरिपाळ खूप शूरवीर होता. विशाळ देवाला कोणत्याही प्रकारचं टेन्शन नव्हतं. राज्यावर कितीही लोकांनी स्वारी केली ते एकटा हरिपाळ देव पूर्ण होता. परंतु मी काय सांगितलं, संसार अनित्य आहे, संसार वाईट आहे आणि या वाईट संसाराच्या माध्यमातून आपल्याला एक धडा शिकायचा आहे की हा संसार कधीच कुणाला पूर्णपणे साथ देत नाही. एवढा श्रीमंत राजा होता विशाळ देव आणि या विशाळ देवाला हा हरिपाळ इतका सुंदर मुलगा, इतका वैभव संपन्न चालत असलेला हा विशाळ देवाचा मुलगा ज्याचं नाव हरिपाळ होतं, त्याला ताप आला. इतका ताप आला. राजाचा मुलगा जो नाही तो उपाय करू शकतो. काय कमी होतं, सर्व काही करू शकत होता आणि केलं. परंतु काळाच्या पुढं कोणीच जाऊ शकत नाही. काळ हा एक बांधलेला आहे आणि हा काळ सर्वाला बांधून ठेवतो. कोणत्या वेळेस काय होईल, आपण पाण्यावरचा बुडबुड आहे, कधी फुटून जाईल सांगता येत नाही. पण आपल्याला अभिमान आहे. आणि काय झालं, त्या हरिपाळाचं त्या तापेमध्ये, ज्वरामध्ये निधन झालं. गेला एकटा विशाळ देवाला एकच मुलगा, त्याचं नाव हरिपाळ आणि त्याला आजार आला आणि तो मेला. किती मोठं गुजरात राज्यावर संकट आलं, पहा विचार करा. गुजरात राज्यावर किती मोठं संकट आलं की राज्य चालवणारा तरुण तळपदार सर्व गोष्टींनी परिपूर्ण असलेला जो हरिपाळ वारला. त्या व्याधीमध्ये तो वारला. दुःखाचा पर्वत राज्यावर कोसळला.
अश्रूचा महापूर आला. मालन मातेच्या दुःखाला परावर राहिली नाही. मालन माता हरिपाळाची आई होती. काय करावं, आक्रोशाने सर्व रडताहेत. सर्व अर्ध्या सागरी नाव आली, अर्ध्या सागरात नाव आली, बुडायला लागली. हो, काय करणार, कशाला जगायचं, अशा प्रकारचे ते विचार करताय. पाण्यामध्ये आमची नाव बुडाली, आता आम्हाला कुठंच ठाव नाही. हे परमेश्वरा, काय आमच्यावर आपत्ती आली, कोणते आम्ही दुष्कर्म केले, आम्ही मागं अशी वाईट काय केलं की आमच्यावर अशी आपत्ती आली. यायला नाही पाहिजे होती, पण आली. संसार आहे, संसारामध्ये कोणत्या वेळेस कधी काय आपत्ती येईल आपल्यालाही सांगता येत नाही. म्हणून नवरात्रीला आपल्या बाबांनी हा प्रोग्राम सुरू केलेला आहे. परंतु आपण बहुसंख्येने उपस्थित राहत नाही, कारण या जीवनात याच्याशिवाय कोणताही पर्याय नाही. कितीही जीवनात तुम्ही पैसा प्राप्त करा, सर्व प्राप्त करा, एका दिवशी सोडूनच जावं लागणार. पहा, असा विशाल देव, राजाचा मुलगा सोडून गेला. त्या राज्याला सर्व दुःखाची कळा आली. आपल्यावर बी एकदा येईल. पण आपल्याला धर्माची गरज आहे, परमेश्वराच्या चिंतनाची गरज आहे. आणि या चिंतनाच्या गरजेसाठीच तर नवरात्रामध्ये अनेक प्रकारचं पोथ्या पारायण वगैरे होतं. तेने करून 9 दिवस तरी आपण परमेश्वराचं चिंतन करू शकतो. तसं कायम करायला पाहिजे. पण कमीत कमी या 9 दिवसामध्ये अन्य लोक देवतेची भक्ती करतात, देवतेच्या भक्तीमध्ये दृढ राहतात. त्या भक्तीचा आपल्याला बाध होऊ नये, त्या भक्तीचा आपल्या अंतःकरणावर पगडा पडू नये, म्हणून आपणही त्यांच्यासारखंच परमेश्वराचं चिंतन करण्यासाठी या नवरात्रामध्ये अशा प्रकारच्या पोथ्या लागतात. कारण काळ हा कधीच कोणाला सांगून येत नाही. आणि हा विशाल देवाला काळ सांगून आला. अनेक दुःखाला त्यांच्या पारावर लागली नाही. कृपा सागरा परमेश्वरा, निष्ठुर आहे तुम्ही, माझ्या बालकाचं प्राण घेतलं. कारण जीवाची स्थिती अशी आहे, जीवाची प्रत्येक स्थिती आहे. दुःख आलं की परमेश्वराला दोष देतो, आणि सुख आलं की परमेश्वराला विसरून जातो. दुःख आलं की देवाने केलं, सुख आलं की मी केलं. परमेश्वर ना सुखाचा दाता, दुःखाचा दाता. परमेश्वर हा फक्त या सृष्टीचा रचयिता आहे. आपण कर्म करावं आणि कर्माचा भोग आपल्याला, कर्म केल्या कर्माचा जो फळ आहे ते फळ आपल्याला भोगावं लागणार आहे. अशा अनेक प्रकारचे दुष्कर्म आपण मागे केलेले आहे, ते आपल्याला आडवे येतात. आणि त्या कर्माच्या माध्यमातून त्याच्यावर आपत्ती आली, पण त्यांनी परमेश्वरावर दोष दिला. भरल्या ताटावून आम्हाला उठवलं, झोपेत आमचा घात केला. आम्हाला पुत्र होता त्याचाही केला प्रभुरे, आता आम्ही काय करायचं. अशा प्रकारचा आक्रोश मालन माता विशाल देव करत आहेत. काय करावं, आई म्हणून मला आता कोण बोलवेल, मला आई कोण म्हणेल, अशी मालन माता म्हणते. माझ्या घराचं तेज गेलं. अरे परमेश्वरा, पतित पावन परमेश्वरा, अशा दुःख करते आहे, अश्रू करते आहे, अश्रूच्या धारा वाहते आहे. माझा आमचा युवराज गेला, आत्माच निघून गेला आमचा, आमचं जगण्यामध्ये काहीच नाही. असं चित्र, असं त्या गुजरात राज्यामध्ये पितृदेवताचं, पितृचं हृदय, मातेचं हृदय असं होऊन गेलं आहे. सर्व जनता दुःखाने विरचिरून गेलेली आहे. राजा त्रिमल्ल गेला, त्याच्यानंतर आमचा मुलगा गेला. काय करायचं या राज्याला, आम्हाला या वैभवाची काय गरज आहे. एवढं मोठं वैभव दिलं आणि आमच्या भाग्यामध्ये काय दुर्दैव दिलं. हे परमेश्वरा, अवघ्या नगरीचे नारी नर आक्रोश करताय, कहर करताय. कोणी म्हणता शिव होता गेला सोडून, कोणी काय म्हणतं, कोणी ममतेने म्हणतं, कोणी म्हणतं आमचा आधार गेला. अशा प्रकारचे एक म्हणतात राजपुरुष गेला, शेवटी प्रेत आहे. एखादा जीव त्या देहातून निघून गेला.
तो कितीही सुंदर असो, कितीही लाडका असो, कितीही आत्महत्वाचा असो, लक्षात ठेवा असा एकही व्यक्तीने की ते प्रेत फ्रीजमध्ये ठेवेल किंवा फ्रीजरमध्ये ठेवतात का कोणी? त्याला न्यावंच लागतं, कारण त्याच्यामध्ये चेतना काय झालेली आहे, संपून गेलेली. शेवटी कितीही आक्रोश केला तर ते काय आहे, प्रेत आहेत. शेवटी त्या प्रेताची तयारी केलेली आहे, प्रेताची तयारी केलेली आहे. तिरडीवर ठेवलेला आहे, तिरडीवर ठेवलेला आहे. विशाल देव पुत्र वियोगाच्या दुःखाने अंबरतो आहे आणि ते भर उन्हाळ्यामध्ये म्हणजे भाद्रपद शुद्ध द्वितीयेला ते प्रेत त्या स्मशानभूमीमध्ये नेल्या गेलेलं आहे आणि नेल्या गेल्यानंतर त्या सरणावर ठेवलेलं आहे आणि सर्व लोक दुःख करता आणि हे करतो आहे. विशाल देव म्हणतो मी भिकारी झालो, आता काय करावं. पण पूर्वीच्या रिवाजामध्ये एक पद्धत होती, जेव्हा अग्नी द्यायचे ना, प्रेत ठेवलं, प्रेत ठेवल्यानंतर जेव्हा अग्नी द्यायचे ना, तेव्हा ते प्रेत झाकलेलं राहायचं आणि प्रेत झाकलेलं राहिल्यानंतर जेव्हा अग्नी द्यायच्या आधी बाप त्या प्रेताचं मुख पाहिजे, अशी परंपरा होती. आता आहे की नाही माहीत, परंतु पूर्वी अशी परंपरा होती. आणि त्या शरणावर टाकलेलं प्रेत टाकलेलं आहे आणि अंतिम दर्शन घेण्यासाठी हा जो विशाळ देव आहे तिथं गेला आहे आणि ते मूक वस्त्र असं हे करतो. मूक वस्त्र बाजूला केलं, प्रेत हालायला लागलं, डोळे उघडले. अद्भुत चमत्कार झालेला. प्रेत हालायला लागलं, डोळे उघडले आणि तो विचार करतो मी स्वप्नात आहे का जागृत आहे. मेलेला माणूस कधी जिवंत होत नाही, मेलेला माणूस कधी आयुष्यात जिवंत होत नाही, परंतु इथं जिवंत झाला. खूप आश्चर्य आहे, नवल वाटलेला आहे आणि नवल झालेला आहे ना, भ्रमिष्ठासारखा झालेला आहे. काय करावं काही समजत नाही. विशाल देव हसला. आता विशाल देवालाच कळालं की ते प्रेत जिवंत झालं, बाकीचे लोक तर बाजूला होते, बाकीच्या लोकांना काही कल्पनाच नाही. हसला, लोकाला विस्मय झाला. बाकीचे पाहणाऱ्या लोकांना काय झालं, आश्चर्य वाटायला लागलं की या राजाला आता वेळ लागलं. पोरगा गेला, आवडती वस्तू गेली की डोक्यावर परिणाम होतो आणि परिणाम झाला की पागल होतो. आता वेळच लागलं की हा रडता रडता हसायला लागला. हो, हे दुःख प्रसंगात पडलेलं आहे. जनाला वाटायला लागलं की याची बुद्धिमत्ता गेली, हरिपास सोडून गेला, राजा वेडा झाला. आता याच्या दुःखाला कोण करावं. विशाल देव पण मात्र त्या प्रेताला देखून पाहिलं. अरे रडता रडता हाशेमधून अवचित हात उभारला आणि बोलू पाहत जरा सर्व जनाला सांगायला लागला, पहा पहा, आनंदाच्या लहरी आलेल्या आहेत. काय तर स्मशानामध्ये आश्चर्य झाले. आमच्या दुःखाचा वियोग आता अंत झालेला आहे आणि अंत झाल्यानंतर 2 संधीमध्ये गुर्जर भूपती काय करावे काही कळलं. मुखातून त्याला शब्द फुटत नव्हते आणि शांत राहावे असं झालं आणि अवतीभोवती उड्या मारायला. आपला मुलगा जिवंत. खूप हर्षोल्लास झाला, टाळ्या वाजवायला लागला. वाजंत्रीवाल्याला वाद्य वाजवायला लावलं. माझा कुमरू जियाला. काय म्हणतोय तो विशाल देव, माझा मुलगा जिवंत झाला. खरंच आनंदाची गोष्ट आहे. कुमार उठून बसला आणि उठून बसल्यानंतर सर्वाला आश्चर्य वाटेल, सर्वाला एक अशा प्रकारचं हे वाटेल की मेलेलं प्रेत त्या ठिकाणी जिवंत झालं, कसं काय झालं. आपल्याला शंका वाटेल. म्हणून ते कवी म्हणतो काही शंका वाटू द्यायचे कारण नाही. काय प्रकार काय आहे
त्या अध्यायाचं वर्णन मी दुसऱ्या अध्यायामध्ये करणार आहे. प्रभू कृपेने मी दुसरा अध्याय सांगतो. दुसऱ्या अध्यायाला प्रारंभ करतो की नेमकं काय झालं, हे प्रेत कसं काय उठलं. कारण एकदा देहातून जीव गेल्यानंतर परत त्या देहात कधीच येत नाही हा सिद्धांत आहे. आणि कसं काय प्रेत उठवलं हे सर्वाला अचंबा वाटेल, अचंबाची गोष्ट होईल. म्हणून मी काय करतो आहे, मोजराज म्हणतो अर्थात बाबुळगावकर म्हणतो की मी दुसरा अध्याय सांगेल आणि दुसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला त्याचं सविस्तर असं माहिती सांगेल. म्हणून लीळा वैभवाचा प्रथम विभाग हरिपाळाचा पुरस्कार निरोपण प्रथमोध्याय पहिला अध्याय आपल्या या ठिकाणी संपलेला आहे. दुसरा अध्याय हे परमेश्वरा, हे द्वारकाधीशा, देवकीच्या नंदना, तुला वंदन करतो. आणि मागील अध्याय तुम्ही ऐकला. मागच्या अध्यायामध्ये सांगितलं त्रिमल्ल राजा होता, त्याचाही मृत्यू झाला, शिंगणदेव राजाने केला. त्याच्यानंतर त्यांचा मुलगा हरिपाळ शूरवीर होता, तोही व्याधीने ग्रस्त होऊन संपला आणि प्रेत स्मशानामध्ये आल्यावर जिवंत झालं. असं आपण ऐकलं. तर त्या हरिपाळाचं चितेवर प्रेताचं उत्थान झालं, म्हणजे जिवंत झालं. राजपुत्र उठून बसलं. कधी श्रुत ना पाहिलं, ऐकलेलं बी नाही, पाहिलेलं बी नाही. आपल्या सर्वाला नवल झालं. तो शिष्या गुरुला प्रश्न करतो आहे, हे अघटित कसं काय घडलं हो, काही कळालं नाही. प्रेत शरणावर तर जिवंत कसं काय झालं. गुरु प्रसन्न झाला आणि सांगतो, हे ऐक तू माझं. फलस्त नगरीचे जन म्हणे माणसे द्वारकेला गेले. द्वारकेला गेल्यानंतर महाजनाने विनवले म्हणे येथंच थांबावे, फलटण सनात करावे. म्हणून त्या ठिकाणी उभे राहिले आणि बालकाच्या भावना विप्राशी मिळाल्या. राजनायक स्थायिक झाले, गुरुकुल उभारल्या गेले, अध्याप लागले. अशा महाभाविक पतिव्रतापासून सप्तपुताचा जन्म झाला. तो थोरला पुत्र रूप नाही. आता ते प्रेत कोणी जिवंत केले? जिवंत करणाराची पूर्वपीठिका आपल्याला माहीत पाहिजे. त्या प्रेतामध्ये कोण गेलं, तो कोण होता पूर्वीचा, म्हणून त्याची थोडक्यात माहिती सांगतात की रूपनायक, रूपाईसा भार्या, उभयताला एक सुपत्र होता, जनक जनकाईसा त्याच्या उदरी जन्मले. चाकण येथील वधू पाहून जनकाचं लग्न झालं. ती जनकाईसा कित्येक दिवस गेले, पुत्र नाही होत होता. त्या जनक आणि जनकाईसाला चाकण, पुण्याजवळ चाकण आहे, चाकण येथे चांगदेव नावाचा प्रख्यात देवता होती. त्याला नवस केला आणि नवस केल्यानंतर प्रभू कृपेने त्याला पुत्र झाला. पुत्र झाला, नामकरण सोहळा झाला आणि त्या पुत्राचं नाव ठेवलं चक्रपाणी. त्या प्रेतामध्ये कोण गेलं हे आपल्याला पूर्वपीठिका शोधायची आहे की प्रेत जिवंत झालं, मग प्रेतामध्ये कोण गेलं. म्हणून ते सांगतात की त्या जनक आणि जनकाईसाला एक चक्रपाणी नावाचे पुत्र जन्माला आले. बालवयातच त्यांचं लग्न झालं, परंतु त्यांचं संसारावर मन नव्हतं. संसारावरून अलिप्त होते, पण लग्न करून टाकलेलं होतं. बालक तेजस्वी आणि हा ईश्वराचा अवतार होता. आणि त्या अवताराने
सुदर्शन चक्र फिरवलं, द्वारकेला गेला. थोडक्यात त्यांनी माहिती दिली की तो चक्रपाणी अवतार पैठणवरून माहूर मार्गे द्वारकेला गेला. द्वारकेला गेल्यानंतर माहूरला दत्तात्रेय महाराजापासून व्याघ्र रूपाने पर आणि अवर ज्ञानशक्तीचं दातृत्व स्वीकार केलं आणि आपलं कार्य करण्यासाठी द्वारकेला गेले. एका हातामध्ये सूप, एका हातामध्ये खराटा, मानवतेला स्वच्छतेचा संदेश दिला. आपण काय करतो? स्वच्छता करतो, घराची कचरा भरतो, कुठंतरी लांब टाकावा. आमच्या चक्रपाणी अवताराने संदेश दिला, सगळ्या गावाचा कचरा भरायचे, स्वच्छ करायचे, एका सुपामध्ये भरायचे आणि गोमतीच्या नदीच्या काठावर जाऊन तो कचरा एका बाजूला टाकून यायचे. आपली कंडिशन तशी नाही बाबांना. आपल्या बाया काय करतात? झाडतात, कचरा भरतात आणि समोरच्या घरी टाकून देतात. चक्रपाणी अवताराने संदेश दिला, स्वच्छता करा. पण आपण स्वच्छता करत असताना आपला त्रास दुसऱ्याला होईल याची दक्षता. तसं करू नका. त्यांनी काय केलं? सर्व गाव स्वच्छ केलं. पण जे कचरा आहे हा कचरा त्यांनी काय केला? गोमतीच्या नदीमध्ये टाकून यायचे, गोमतीमध्ये टाकायचे. हा स्वच्छतेचा मार्ग आमच्या चक्रपाणी अवताराने दाखवला. सूप कराटा घेऊन अशा प्रकारची ज्याने गीता निरूपण केली त्याच्या नगरीमध्ये वस्ती केली. ज्या द्वारकाधीशाने गीता निरूपण केली असता श्रीकृष्ण चक्रवर्तींनी गीता निरूपण केली, त्याच्या नगरीमध्ये यांनी आपलं अवतार कार्य केलं. द्वारकाधीश कृष्णाच्या नगरीमध्ये आपलं कार्य केलं. चक्रपाणीचं वर्तन कुठं आणि श्रीकृष्ण चक्रवर्तीचं वर्तन कुठं? दोन्ही अवताराची भिन्नता. श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या हातात सुदर्शन चक्रवर्ती, आमच्या चक्रपाणी अवताराच्या हातात एक खराटा आणि झाडू. श्रीकृष्ण महाराज सुवर्णाच्या सिंहासनावर बसायचे आणि दुसरा अवतार त्याच गावाला मार्गावर, रस्त्याच्या मार्गाला झाडायचा, तिथं बसायचा. एका अवताराला पाहून शत्रू कापायचे श्रीकृष्ण चक्रवर्तीला आणि दुसरा अवतार तोच परमेश्वराचा अवतार बनंगा परिचित. अशा प्रकारचं उत्तर तुम्हाला सांगतो. हे अव्यक्त परमेश्वर, त्याची प्रवृत्ती कशी आहे काही सांगता येत नाही. म्हणून माणसं कशी असावी, माणसाने कसं वर्तन करावं यासाठी आपल्याला या मुक्ततेचे सूत्र स्वामी चक्रांनी आणि चक्रपाणी अवतारांनी सांगितलं की मानसे घाणीत राहती, घाणीतच वास करतात, घाणीवरून चालती आणि स्वतःला धर्म म्हणतो. सर्व घाणीने भरलेले आहेत. एकही त्यांच्या अंतःकरणात चांगली भावना नाही आहे, पण स्वतःला धर्म म्हणतो. माझ्यासारखा धर्मशील कोणीच नाही. पण कोणतंच कार्य, कोणतंच हे त्यांच्याजवळ नाही आहे. त्यांच्याजवळ कोणत्याही प्रकारचा चांगला विचार नाही आहे. सर्व घाणीचं साम्राज्य आहे. अशा प्रकारचे जे धर्मवान समजतात, देह मळले उत्साह गेला, मन मळले देव चुकला, मलिन बुद्धी दुरावलय, बोध परमेश्वराचा, वाचा असावी सुनिर्मळ. वाचा कशी असावी? सुनिर्मळ, चांगली असायला पाहिजे. आचरण व्हावं सोज्वळ. आचरण बी कसं असायला पाहिजे? सुंदर असायला पाहिजे. विचारही कसा पाहिजे? निखळ पाहिजे. आपला आचार आणि विचार सुंदर पाहिजे. आपण मानव वेशामध्ये जन्माला आलेलो आहे. मानवाच्या ह्याच्यामध्ये आपला पूर्वीच्या भाग्याने हा देह मिळालेला आहे. तर आपलं आचरण आपण फक्त बाह्य याला पाहतो. अंतःकरण, आपलं अंतःकरणात असलेली घाण, चक्रपाणी अवताराने आपल्या अंतःकरणात असलेली घाण आपल्याला सांगितलं. बाबांनो, ते गोमतीच्या तिरी बाहेर टाकली तशी आपली अंतःकरणातली घाण आपण कुठंतरी बाहेर जाऊन टाका. असा या चक्रपाणी अवताराने आपल्याला
एक संदेश दिला, ग्रामसफाई केली आणि अशा प्रकारचं प्रदूषित कोणतं होऊ नये, अधर्म कुठेही होऊ नये. अधर्माने सर्व प्रदूषित होते. धर्म असला त्या ठिकाणी व्यवस्थित राहतं आणि अधर्म जर असला तर त्या ठिकाणी काय होतं, प्रदूषित होतं. म्हणून ते म्हणतात की अधर्माचं उच्चाटन. परमेश्वर अवतारच जेव्हा होतात, भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परमेश्वर अवतार कधी धारण करतो, यदा यदा हि धर्मस्य, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, अधर्मा मासतो, धर्माचा ऱ्हास होतो, अधर्माचा मान उत्पन्न होतो. अशा वेळेस चक्रपाणी अवतारासारखे, दत्तात्रय महाराजासारखे, आमच्या स्वामींसारखे, श्रीकृष्ण चक्रवर्तीसारखे अवतार होत असतात आणि अवतार होऊन या अधर्माचा विनाश करत असतात. म्हणून म्हणतात त्या अधर्माचं उच्चाटन कसं करायचं. आमच्या श्रीकृष्ण चक्रवर्तीने अधर्माचं उच्चाटन, प्रत्येक अवताराचं अधर्माचे उच्चाटन करण्याची परिस्थिती वेगळी आहे. श्रीकृष्ण चक्रवर्तीने सुदर्शनाच्या माध्यमातून अधर्माचा नाश केला. परंतु चक्रपाणी अवताराने काय केलं, जे आपल्या कलियुगात झाले, त्यांनी झाडू आपली हीच मुख्य शक्ती घेतली, सफाई करायची आहे. तर कोणाची, तुम्हाला वाटलं गल्ल्या गोदऱ्याची सफाई करायची, सफाई करायची आहे तर तुमच्या अंतःकरणाची सफाई करायची, सफाई करायची आहे तुमच्या आतमधल्या दुष्ट विचाराची सफाई करायची आहे. अशासाठी चक्रपाणी अवताराने द्वारकेला कार्य केलं. लोक करावे गमनागमन, घाण करण्याचे ठिकाण होळीचे म्हणून. लोक ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी घाण करतात, असं करू नये. वाईट त्यागुनी चांगले घ्यावे. कधी मी काय करायचं जीवनामध्ये, वाईटाचा त्याग करायचा, चांगलं घ्यायचं. सुपाचे हे प्रतीक बनले. चक्रपाणी अवताराचं सूप हे आपल्याला सांगतं. खराटा हा सांगतो की त्यांनी गाव आणि अंगण जरी स्वच्छ केलेलं असलं तर त्यांनी आपल्या अंतःकरणातील कश्मळ घाण ते निर्मळ करून भक्त निर्मळ बनतो. हा हिशोब धर्माचा आहे. ग्रंथावर अनेक प्रकारचे ग्रंथ झाले, अनेक प्रकारचे सत्कर्म झाले, पण ज्याच्या बोलण्यात चालण्यात धर्म दिसला, त्या धर्माच्या माध्यमातून ज्ञान भक्ती वैराग्य या कृतीने जो सांगतो परमेश्वर, तो अवतरला चक्रपाणी. आपण त्याच्यासाठी ऐकतोय की त्या हरिपाळाच्या पुत्राच्या, हरिपाळाच्या शरीरात कोणी प्रवेश केला हे आपल्याला माहिती पाहिजे. तर जो करणारा प्रवेश आहे तो कोण आहे, त्याची माहिती काय आहे, ती माहिती आपण श्रवण करतो आहे. आणि तो चक्रपाणी अवतार आपल्याला त्या अवताराने काय केलं, माणसाने संयमी असावं, स्वयं दास्य करावे, स्वतःचं दास्य स्वतः करावे. पार्थाच्या हाकतशे घोडे. परमेश्वर धर्माचं संरक्षण करण्यासाठी, धर्माचा नाश होऊ नये म्हणून आमच्या श्रीकृष्ण चक्रवर्तींनी अर्जुनाचा सार्थत्व स्वीकार केला. काय गरज आहे, परमेश्वराला काय करणं, परंतु अर्जुनाचं सारथ्य स्वीकार केलं. अर्जुनाच्या घोड्या रथाचे सारथी बनले. द्रौपदीच्या एका हाकेने परमेश्वर धावून गेला. पांडवांनी यज्ञ केला. आपण एखादा कार्यक्रम करतो, एखादा धार्मिक काम करतो, बरेच लोक असे असतात आपल्या कपड्याला डाग लागू देत नाही. फक्त काय करतात, तोंडाने विचार करतात, ते घे रे, ते घे रे, स्वतः काही घेत नाही. परंतु श्रीकृष्ण चक्रवर्तीने आदर्श दाखवला की त्या याच्यामध्ये यज्ञामध्ये काय केलं तर उष्टे पात्र उचलले. असा असलेला भक्तवत्सल श्रीहरी द्वारावतीचा अवतार. हेच मुक्तीचं दार आहे. आणि अशा प्रकारचा
भूतमात्रावर त्याची देवता आहे असा अवतार कथन केला. देवाचं चरित्र गहन सांगितलं. असा जो परमेश्वर आहे तो ईश्वराचा अवतार आहे आपण समजायचं आणि समजून काय करायचं. क्षणामाजी महाजनांना अनुभव आला. त्या द्वारकेतले जे महाजन होते त्यांना कळालं की हा परमेश्वर आहे. बोलता बोलता तोंडामध्ये बोट घातलं. सोबत ब्राह्मण महाजन लोक बसलेले. महाजनांनी विचारलं तुम्ही इथं बसले तोंडात बोट का घातलं. चक्रपाणी अवताराने सांगितलं मेहकरला एक सारंगधर नावाची देवता आहे. त्या देवतेला एक चांदवा म्हणजे एक छत दिलेला आहे. त्या छताला आग लागली ती मी इथून निजवली. चक्रपाणी अवतार द्वारकेला आहे. घटना महाराष्ट्रातली आहे. महाराष्ट्रामध्ये मेहकर आहे तिथली घटना आहे. चक्रपाणी अवतार द्वारकेला आहे. तोंडामध्ये बोट घातलं आणि तिथलं चांदवा विझल्या गेला. आता या महाजनांना विश्वास वाटला. अंतर किती नुसतं तोंडात बोट घातल्यानंतर कुठं विझेल का. पण त्यांनी काय केलं तोच दिवस तोच वेळ तोच महिना लिहून पत्र पाठवलं मेहकरला पत्र पाठवलं आणि सांगितलं की तुमच्या अमक्या वेळेस अमक्या दिवशी अशी घटना घडली होती का आणि तो जळालेलं विझलं होतं का. तिकडून उत्तर आलं बिलकुल विझलेलं होतं. जळालेलं होतं आणि विझलेलं होतं. या अशा घटनेच्या माध्यमातून महाजन लोकांची आमच्या चक्रपाणी अवतारावर खूप मोठी श्रद्धा बसली आणि 52 शिष्य त्यांचे तयार झाले आणि 52 शिष्यांना त्यांनी विद्यादान केलं. अशा प्रकारचा असलेला तो चक्रपाणी अवतार कोणाला संकटातून मुक्त केलं, कोणाला दुःखातून मुक्त केलं, कोणाला कशातून मुक्त केलं. एकदा काय झालं काऊर देशाची कामाख्या म्हणजे तेलंग देशात म्हणजे आंध्र तिथे कामाख्या नावाची वेश्या होती. ती तळण काढत होती. वळे भजे वगैरे काढत होती. चक्रपाणी अवतार द्वारकेला बसलेले आहे. महाजनांसमोर बसलेले आहेत आणि चक्रपाणी अवताराने त्या ठिकाणी मुखामध्ये परत अंगठी घातली बोट घातली आणि फुंकर घातली. यांनी पाहिलं महाजनांनी पाहिलं. महाजनांना आश्चर्य वाटलं. महाजन समजतात ना महाजन म्हणजे गावातले प्रतिष्ठित लोक. त्यांना पूर्वी महाजन होत होतं ते आताही महाजन होतात. चौधरी असतील महाजन असतील गावातले प्रतिष्ठित लोकांना महाजन होते. ते चक्रपाणी अवताराजवळ बसायचे आणि चक्रपाणी अवताराला ते पाहिल्यानंतर विचारलं कारण काय. त्यांनी सांगितलं की एक कामाख्या नावाची सुगरण आहे. ते तळण काढते आहे. तेलाचा थेंब उडाला तिच्या बोटावर पडला. आग व्हायला लागली. तुम्हाला माहिती आहे उकळते तेल जर बोटावर पडलं तर किती आग होणार. आणि ती आग पोळत होती आणि ती हठयोगिनी आहे आणि तिचा जो हे आहे तो आम्ही इथून नष्ट केला. जो त्याच्यापासून 10 व्हावा आग व्हावी ती आम्ही नष्ट केली. यांना परत विश्वास नाही. परत तीच पूर्वी काही फोन नव्हते. फोन केला काय झालं खरंच झालं का. पूर्वी काय होतं अशी चिठ्ठी लिहून पाठवायची. लिखिते म्हणायचे त्या आणि लिखिते लिहून पाठवलं आणि कामाख्याने मान्य केलं की खरंच माझी अमक्या टायमाला टळत होती. तेलाचा थेंब पडला आणि असं शांतता वाटायला लागली. आता त्या लोकांनी तिला सांगितलं की आम्ही द्वारकेला आहे आणि द्वारकेला एक चक्रपाणी अवतार आहे. त्यांनी तुझी जे आहे आग ती शांत केली. कामाख्याला नवलाव वाटलं. हा असा आहे हा बलशील देव जे असतो. आणि कामाख्या नावाची वेश्या काय होती हिला फक्त पुढील आला
त्या पदावून पतन करावं एवढंच तिचं कार्य राहायचं. की कधीच बऱ्याच प्रकारचे तपस्वी लोकांना त्यांनी पतन करून टाकलं होतं आणि तिला विचार झाला, मनामध्ये नवलाव झाला की आपण आता आपल्या हठयोगाच्या माध्यमातून या जोगाला काय करू, पतन करू. आपल्या हा इतका स्वतःला सामर्थ्यवान समजतो आहे त्याचा आपण हे करू, ब्रह्मज्ञानी समजतो आहे. म्हणून ती तिथून निघाली. त्या आंध्र प्रदेशातून ती कामाख्या निघाली आणि निघाली फिरत 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 महाराष्ट्रामध्ये आली. महाराष्ट्रामध्ये इकडं तिकडं योग्याचा तपास करते आहे. पण तिला काही तो भेटतच नाही जो पाहिजे तो. आणि अशा वेळेस ती हठयोगी दीर्घकाळ फिरत 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 तिला कोणीतरी सांगितलं की जे पुरुष आहेत ते महाराष्ट्रात राहत नाही हो. आहे महाराष्ट्रातलेच, पण सध्या ते महाराष्ट्रात राहत नाही. ते द्वारकेला राहतात. त्यांचं नाव आहे चक्रपाणी प्रभू आणि ते समर्थवान आहेत. कामाख्याला मोह आवडला नाही. कामाख्याच्या अंतःकरणात द्वेषाच्या भावना होत्या की आपल्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नसावं. अशा माध्यमातून असलेली कामाख्या, आपल्या सुलाला पेटलेली कामाख्या तिथून डायरेक्ट निघाली द्वारकेला आली. द्वारकेला आल्यानंतर शोधते आहे की कुठं आहे. मग तिला समजलं की पाताळ गुंफेमध्ये चक्रपाणी अवतार आहे. पाताळ गुंफेमध्ये चक्रपाणी अवतार आहेत. मग काय करायचं. त्या पाताळ गुंफेमध्ये आली. 7 गुंफा होत्या. 1, 2, 3, 4 अशा प्रकारच्या 7 खोल्या होत्या आणि 7व्या खोलीमध्ये चक्रपाणी अवतार बसायचे. तिने पाहिलं. ती परत आली आणि परत आल्यानंतर डायरेक्ट 7व्या गुंफेपर्यंत गेली. 7वी गुंफा क्रॉस करणार दरवाजात उभी आहे. चक्रपाणी अवतार मध्ये बसलेली आहे. ती दरवाजात उभी आहे आणि 7व्या गुंफेमध्ये पाय ठेवणार तेवढ्यात चक्रपाणी अवताराने सांगितलं, थांब, आतमध्ये पाय ठेवायचा नाही, थांब, जिथल्या तिथंच थांब. तू जर मध्ये आली तर तुला दत्ताची शपथ. ती ही दत्तात्रेयाची उपासक होती आणि चक्रपाणी अवतार तुम्हाला माहीत आहे की चक्रपाणी अवताराचे गुरु दत्तात्रेय महाराज होते. दोन्ही एका नात्याने काय झाले, गुरु भाऊ आणि गुरु बहीण झाले. आणि अशा वाईट भावना घेणारी दत्ताची उपासना तीही करत होती, हेही गुरु होते. तिथंच थांब मृगनयने, पुढे यायचं नाही. ती म्हणते मी फार दुरून येते आहे, माझी साधना अपूर्ण राहिली आहे, ती तुम्ही पूर्ण करावी. तुमचं औदार्य ऐकून तुमच्या जवळ आली. आतून प्रभुराव चक्रपाणी अवतार बोलले, तुला इंद्रिय सुखाचा अनुभव आहे. आम्ही इंद्रिय सुख देत नाही, ब्रह्म अनुभूतीचा अनुभव देतो. परमेश्वर काय देतात, ब्रह्माची अनुभूती. ब्रह्म म्हणजे परमेश्वर, अनुभूती म्हणजे सुख. परमेश्वर फक्त परमेश्वराचा आनंद देतात. अशा संसाराच्या कृत्रिम आनंदाच्या परमेश्वर कधी पडत नाही. भगिनी तू तिथंच थांब. भगिनी म्हटलेलं आहे, तू तिथंच थांब. जे इंद्रिय तुझे क्षणभंगूर आहेत, क्षणभंगूर सुख आहे. शरीरात माझं असणं, पद्मपत्रास राहणं, मी राहणार इथंच राहील, मी तुझ्या जाणार नाही. अकर्ता, कर्माचे नशे बंधन, मला कोणत्याच कर्माचं बंधन. परमेश्वर कोणत्या कर्माच्या लिंपीत नाही. भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, नमाम कर्माणि लिंपंती नमे कर्म फलेस्पृहा. नमाम कर्माणि लिंपंती नमे कर्म फलेस्पृहा. अरे हे अर्जुना,
मला कोणतंच कर्म लिंपित नाही. आपण सर्व कर्माने व्यवस्थेलेलं आहे. आपण इथं बसलेलो आहे ना, आपण या ठिकाणी जे वास्तव्य करतो इथं बसलेलो आहे, आपण अनंत कर्म जोडलेले आहे. आज आपलं मानवाचं कर्म आहे, उद्या गाढवाचंही राहील, परवा डुकराचंही राहील. पण परमेश्वर काय करतो, नमाम कर्माणी लिंपंती नमे कर्म फलित्व. परमेश्वराला कर्म कधी लिंपायमान होत नाही आणि स्पर्श सुद्धा करू शकत नाही. असा असलेला चक्रपाणी अवतार तिला सांगतोय की जन्म कर्म दिव्य दान. माझं कर्म जन्म दिव्य आहे, तू मुक्त होशील, तू अशा प्रकारचं तू हे कर, परंतु तू अशा भानगडीत पडू नको. विषय वासनेहून तू बाजूला हो. अशा पाताळ गुंफेमध्ये ती बसलेली आहे, आपले चक्रपाणी बसलेली आहे आणि ते बाहेर उभी आहे. आणि अशा प्रकारचा त्यांचा एकमेकाचा संवाद चालू आहे. आणि संवाद चालू असताना ती म्हणे मी रती घेतल्याशिवाय इथून जाणार नाही. हे म्हणत तू मध्ये येऊ शकणार नाही. कामाख्ये, मी तुझा बंधू आहे, तू माझी भगिनी आहे. दोन्ही शिष्य दत्ताचे आहे. रतीचा व्यवहार भाऊ बहिणीत कसा होणार, हे ज्ञानाचं लोचन आहे. तुला माझं आशीर्वचन आहे. तू परतून जाय, येऊ नको, स्वस्थळीला जाय. शेवटी परमेश्वर बोलले की हे बाई तू अनुसार तुला मोक्ष देईल, या आनंदाचा सहभागी करेल, तुला अनंत कर्मापासून सोडवेल. आतापर्यंत आपण काय केलं हो, विषय भोगत झाला, अनंत जन्म विशेष भोगले. पुढेही परमेश्वराच्या भक्तीत जर रममान झालो नाही तर विशेष भोगणार आहे. जन्मांध आपण आहे, आपल्याला कळतच नाही आपला जन्म कशासाठी आला, आपण काय करतो आहे. हा ब्रह्मांड नायक आहे, हा परमेश्वर या सृष्टीचा मालक आहे. आणि हा तुझ्या समोर उभा आहे. विषयानंद देणार नाही, परमानंद देईल. परंतु तिच्या अंतकरणात जिद्द आहे. काहीची जिद्द अशी राहते, त्या जिद्दीला पेटलेली आहे. म्हणे तू कुठं पळून जाशील, मी इथंच उभी राहील. कारण त्या गुंफेला एकच दरवाजा होता. मी माझी साधा पूर्ण करण, अशा प्रकारची ती कामाख्या हट्टाला पेटलेली आहे. तिचं हटयोगिनी नाव होतं. हट्टयोगिनी तशीच सुंदर आहे, बसलेली आहे, उभी आहे. परमेश्वर अनेक परीने जीवाला समजवतो आहे, जीवाला सांगतो आहे की अरे अशा मोहाचा, ममतेचा, या देहाचा काही अभिमान करू नको. एक दिवस हे देह सोडून द्यावा लागणार आहे. परंतु ते गुंफेत प्रवेश करायला लागते आहे. परंतु परमेश्वर नाही म्हणतात, तू कामांध झालेली आहे. परंतु हटयोगिनी, विचार करा, हटयोगिनी परमेश्वर बसलेले आहे, ती बाहेर उभी आहे. शेवटी तिने मध्ये प्रवेश केला. त्या कामाख्येने त्या 7व्या गुंफेमध्ये प्रवेश केला. चक्रपाणी अवताराने आपल्या अवतार कार्य त्या ठिकाणी संपून टाकलं हो. त्या देहातून तो अवतार निघून गेला, फक्त देह राहिला. ही गेली, त्या देहाला स्पर्श करते, धडकन देह खाली पडलं. हटरे कैसा हटिया पुरुष, ज्याने देह सोडून गेले. आता ते अवतार गेला कुठं, त्या देहातला जे अवतार होता तो गेला कुठं, आणि हरिपाळाचं प्रतदेह प्रेत कोणी उठवलं, हे सांगळ घालण्यासाठी, हे सांगळ सांगण्यासाठी एवढी कथा आपल्याला सांगावं लागली आहे. आणि ते आतलं स्वरूप
त्या चक्रपाणी अवताराच्या देहातलं स्वरूप निघून गेलं, केवळ प्रेतच उरलं. सगळे पाषाण गैवरले, पाताळ गुंफेचे सगळे पाषाण हे केले. त्यांना अनुताप उत्पन्न झाला. गुंफेमध्ये नाना प्रकारचा विलाप झाला की परमेश्वर निघून गेला. ज्याप्रमाणे कुसुमातून गंध निघून जातो, फुलातून एखादा सुगंध निघून गेला तर त्या फुलाचं काही रहस्य राहत नाही, त्याप्रमाणे त्या गुंफेचं रहस्य निघून गेलं. धर्माला जेव्हा जेव्हा ग्लानी येते तेव्हा तेव्हा परमेश्वर अवतार धारण करतो, चिंतन करतो. अशा ज्ञानाचं, अन्यथा ज्ञानाचं, भेदाचं वर्णन ब्रह्मविद्या अंधारी राहील. आणि असं स्त्रियांना धर्माधिकार, पुरुषाकरता मंदिर उपभोग पृथ्वीवर. कसा जन्म स्त्रियांचा? शूद्रासाठी नव्हे धर्म, शूद्रासाठी धर्म नाही, स्त्रियांसाठी धर्म नाही. धर्माचं आचरण कोणी करायचं, सेवा कोणी करायची, अशा अनेक प्रकारच्या बाबी त्या काळात प्रसवल्या. आणि त्या काळात घरोघरी अज्ञानता मिळाली, कर्मठ लोक निर्माण झाले, अध्यात्माचे लोक भुकेले झाले, ईश्वर धर्म कळला नाही, विकृत अशा प्रकारचं वाढलं. विद्वान लोक स्वतःला श्रेष्ठ समजायला लागले. सामान्य कुस्ती म्हसोबाला एक विष्णूचा भक्त आला, दुसरा मरियाईचा झाला, वेदाचे देव झाले. म्हणजे कोणाला काय मानावं हे लोकांचं वाढलं. माणसाच्या गरजा वाढल्या, अज्ञानता वाढली. या युगात अज्ञानता वाढली, माणसाच्या गरजा वाढल्या आणि धर्म स्थापन करण्याची वेळ झाली. परंतु लोकांना कळत नाही. दुःखात असलेला जीव, दुःखात असलेला एखादा मनुष्य असा काही भाबावून जातो की त्याला कोणत्याच वेळेस काहीच करत नाही. मग लोकांनी काय सांगितलं ते करतो, काही सांगू लोक तसं करतो. त्यामुळे माणसाच्या गरजा वाढल्या, तेवढं हे केलं म्हणून ते काय, तर एखाद्याला खोकला आला, खोकला बसतच नाही, डॉक्टरकडे उपाय केले, अमुक केले. मग एका ठिकाणी एखादं प्रतिमा स्थापन होते, प्रतिमा स्थापन शेंदूर टाकले जातो आणि त्याचं नाव खोकलाई ठेवलं जातं. सर्व दुनिया त्या खोकलाईच्या दर्शनाला जाते. अंधश्रद्धा. बालक जन्माला आल्यानंतर सत्वई लिहिते म्हणे, अन्य संप्रदायामध्ये आहे. पण लक्षात ठेवा, बालकासाठी सत्वई तयार झाले. बालक मरतुकडा झाला, बारीक झाला. एका देवीला नवस केला, मग लठ्ठ जन्माला आला, म्हणजे लठ्ठ झाला. म्हणून त्या देवतेचं नाव भोपळाई ठेवलं. अशा प्रकारची भक्ती आहे, अशा प्रकारचं अंधश्रद्धा आहे. म्हणून मुलगा घोड्यासारखा व्हावा, घोडाच वाहती देवाला, घोडा व्हायला लागले. म्हसोबा शेतावर ठेवला, कशासाठी? शेतीचं राखण करण्यासाठी. कोणी भैरवा स्थापन केला, कोणी मुंजा स्थापन केला. अशी कंडिशन आता या पंथाची आहे, आपल्या संप्रदायाची आहे, हिंदू धर्माची आहे. ज्याला जे वाटलं ते त्यांनी निर्माण केलं आणि ते देव झाले. एक गोष्ट सांगतो, एका गावाचे शेतकरी होता. त्याने फुलाचे झाडं लावलेले होते. तो काय करायचा, दररोज फुलं भरायचा आणि शहरामध्ये जायचं असलं तर सकाळी 3, 3:30, 4ला लिलाव व्हायचे. तेवढ्या फुलाची टोपऱ्या भरायच्या आणि मोठ्या शहरामध्ये घेऊन जायचं. लिलाव झाला की वापस यायचा, असा त्याचा नित्यक्रम. कशाकरता सांगतोय की कोण कशाला भजेल, कोण कशाला पूजेल, कोण कशाला देव मानेल, काहीच सांगता येत नाही. एका दिवशी काय झालं, फुलं भरले, डोक्यावर ठेवले, रात्री तो पोचल्यानंतर त्याला शौचविधी लागली. आता
शहरात शौचविधीची व्यवस्थाच नाही. कुठं जावं, काय जावं, कोणाच्या घरी सर्व बंद आहे, सकाळची वेळ आहे आणि शौचविधी असा आहे की तो काही रावल्या जात नाही. मग काय करावं काय करावं काय करावं याला वाटलं. कुठं जर रस्त्यावर हे केलं तर लोक म्हणतील कोणता महामूर्ख होता रस्त्यावर राबून गेला. पण काही इलाज नव्हता. प्रकृती आहे, प्रकृती एका बाजूला गेला, एका घराच्या कोपऱ्यावर बाहेर सारून दिलं. आता हे लोक काय म्हणतील म्हणून काय केले, जवळचे फुलं आणले आणि त्याच्यावर झाकून दिले. आपलं दिसू नये लोकाला म्हणून ते झाकून दिलं. सकाळी 6 वाजता बाई उठली, दरवाजा उघडला आणि घराच्या समोर ताजे फुलं पाहिले. किती अंधश्रद्धा आहे, किती अज्ञानता आहे. आणि पाहिल्यानंतर तिने हे केलं, अरे माझ्या घरी देव आला, माझ्या घरासमोर देव आला, एकदम फुलं आले, ताजे फुलं आले. गंध अक्षदा करून पूजा करायचं. शेजारची बाई आली. बायाचे काम कसं राहतं, एका बाईला सांगितलं की सर्व गावाला सांगायची गरज पडत नाही. सर्व गावात झालं, सर्व गावात तात्या आरत्या घेऊन काय तर म्हणे त्या बाईच्या घरासमोर देव जन्माला आला. नेमकी त्या गावात एक मंदिर होतं, त्या मंदिरात तो पुजारी होता. आता लोक तो पुजारी विचार करतो सर्व मंदिरात येतात, आज कोणी येत नाही, आपलं उत्पन्न संपलं. आता त्या फुलवाल्याने पाहिलं, अरे हा देव तर आपणच केलाय, हा देव आपणच केलाय. मग तो तिथं जाऊन बसलो. पुजाऱ्याला वाटलं अरे हा सर्व घेऊन जाईल. पुजारी त्या ठिकाणी गेला. अरे तू जरी देव केला असला तर अर्धा हिस्सा माझा आहे, अर्धा हिस्सा माझा आहे. म्हणे कसं काय, तू कसं काय देव केला. तो म्हणे काय सांगू, मला संडास लागली होती आणि जागा कुठंच नव्हती आणि मी या ठिकाणी केली आणि ते चांगलं दिसून म्हणून त्याच्यावर काय टाकले, फुलं टाकले. अशी कंडिशन आहे समाजाची, अशी कंडिशन समाजाची आजही आहे. हे सांगितलं त्यांनी की अशा प्रकारचं पूजलं जातं. काय पुजतो काय करतो याची किंचितही कल्पना आपल्याला नाही, पण आपण करतच बसतो. कोणी मुंजा मानतो, कोणी काय मानतं. जशी वाटे भीती ते देवाची जाय. ज्याला ज्याच्याने भीती वाटतो तो देव निर्माण करतो. 33 कोटी देवता आहेत, त्याच्यापेक्षाही जास्त देवता हे करतात. सर्प भयाने जन भाले. सर्पानी लोक घाबरले. एका ठिकाणी सर्प दिसला, लोक घाबरले. मग सर्प घाबरले, मग काय केलं, और सर्प होता, मोठा सर्प होता, घाबरले. तिथंच मंदिर तयार केलं नागाचं. झालं नागदैवत. झालं काय, नागाचं दैवत प्रगटलं. वेताळ म्हणजे भूत. आमच्या देवानी सांगितलं भूतानी यांची भूतेज्य, पितृयांची पितृ. भूताची भक्ती करणारे भूताला प्राप्त होतात, पितृची भक्ती करणारे पितृला प्राप्त होतात. बाबांनो, लीळा वैभव आपण ऐकतो आहे. लीळा वैभवामध्ये अंधश्रद्धा ही निर्मूलन सांगितलेली आहे. आपण जे करतो ते व्यवस्थित पहा. ज्या मार्गाने जातो तो मार्ग कुठं जातो. आपण आपल्या मुलाचं शिक्षण घेत असतो, देत असतो, तर आपल्या मुलाला कोणत्या लाईनला पाठवायचं 12वी नंतर खूप मोठा विचार करतो. त्याच्या एका जीवनाच्या भल्यासाठी इतका मोठा विचार करतो आणि मग त्याचं उदर कसं भरेल याचा विचार करतो आणि मग आपण तो मार्ग निवडतो. आणि जर आपल्या जीवनाचा मार्ग आहे, आपल्या प्राप्तीचा मार्ग आहे, आपल्या सुखाचा मार्ग आहे, तर सुखाचा मार्ग निवडताना आपल्याला आपण ज्या मार्गाला जातोय तो मार्ग शोधावा लागेल. त्या मार्गाने जातो तो कुठं जातो आहे हे पूर्णपणे सांगावं, असं आमचा मानव पंथ आहे. प्रतीत पंथ केले मध्ये प्रतीती आणा, विश्वास ठेवू नका. विश्वास ठेवला तुमचं जीवन संपलं. म्हणून विश्वास नका ठेवू. काय करा, प्रतीती आणा. म्हणून सर्प भयाने जन्म आले, नागदैवत प्रगटले. एकाच्या देही देवी झाल्या, तेव्हा देवी साकारल्या. एकाच्या याच्यात देव घुमायला लागला,
की लगेच म्हणतात की त्याच्या अंगात देवता आली. लोक त्याच्या आधी बैठका घ्यायला लागले. म्हणजे हे सांगायचं तात्पर्य आहे. ठसका लागला, बसतच नव्हता. मग एक देवता निर्माण झाली, तिचं नाव ठसकाही पडले. सांगायचं तात्पर्य कोण काय करेल, पिस लागलं, त्या देवतेचं नाव पिसादेवी पडलं. गरजेनुसार माणसाने देवता बदलवल्या, देवता भक्ती केली गरजेनुसार. असं कुठेही लिहिलेलं नाही. देवतेच्या बहिर्यागात असं लिहिलेलं नाही, देवतेच्या अंतर्यागात असं लिहिलेलं नाही. देवता ह्या भक्ती करणंच वेगळं आहे, देवतेचा धर्म हा वेगळा आहे. आणि या देवता या मानवाने निर्माण केले. काय फळ होईल, काय त्याच्यापासून आपला लाभ होईल, हे आपण विचार करायचा आहे. म्हणून त्यांनी म्हणतात पिशे लागता पिसा देवी, पटकी लागली गरजेनुसार. एकाशी वेळ लागले, चिपळे झाले, उजू लागले, चिपळा देवी झाली. काय काय होतील सांगूच नका. नाना लोकांचे रोग नाना, तशी देवाची स्थापना. कळत नाही सामान्य जनाला कळतच नाही. व्याख्या काय आहे धर्माची, धर्म कशाला म्हणतात हेच कळत नाही. विद्वानांना राजाश्रय मिळाला, त्याचा देव देवळी बसला. हेम अलंकाराने नटला, देव श्रीमंत झाला. गरीबाचा देवाचे दिवाळं निघालं, त्याचा देव नाही देवळी. आहे का नाही? श्रीमंताचा देव झाला तर सुवर्णाच्या याच्यावर बसतो, गरीबाचा देव झाला तर उन्हामध्ये बसतो. अशा प्रकारचं त्याचंही दिवाळं निघतं. म्हणजे कोण कशा पद्धतीने कशाला मानेल, हे ज्याचा देव नाही देवळी त्यांनी निवडले रामगडी. श्रीमंत देव आसनी बसले, गरीब देव झाडाखाली विसावले. त्या पितांबरी झाले हे उघडे सदैव, एक एक ऐकतो. अशा प्रकारचं एक एक ऐकायला मिळतो. एक दह्या दुधाने नाणी, एक बुरशी सदैव. कोणी दह्या दुधाने नांदतं, एकावर घाण येते, कितीतरी घाण त्या सामर्थ्यावर जाते. एक अभिषेक करतो, एक पावसामध्ये भिजतो. एक गालीच्यात उडला, एक थंडीने उडवतो. सांगायचं तात्पर्य हे जीवानी बनवलेले देव आहे, मानवानी बनवलेले देव आहेत. ज्या देवता आहेत आमच्या सिद्धांतानुसार, कर्ममी अष्टदेवनी आणि अंतरा, या देवतेचं या कलियुगावर अस्तित्व आहे. यांचा वैराग वेगळा आहे. यांची भक्ती अशी नाही की कुठेही मांडून ठेवावं आणि त्याची भक्ती करावी. तीर्थ, क्षेत्र, व्रत, दान. तीर्थ म्हणजे वाराणसी, लोणार आणि पैठण अशा ठिकाणी जायचं अन्य लोकांनी, आणि त्या ठिकाणी पती पत्नीने तो वैराग सुरुवात करायचा आणि शेवटपर्यंत करायचा, तेव्हा ती देवता फळ देते. हे देवता ज्या बनवल्या ह्या मानवाने गरजेसाठी बनवलेल्या, आणि गरजेसाठी बनवल्यामुळं जो ज्या पद्धतीचा माणूस आहे त्या पद्धतीचा देव बनला गेला. मग एखादा श्रीमंताचा देव आहे तर गालीच्यात जातो, एखादाचा गरिबाचा आहे तर थंडीने कुळकुळत बसतो. जनता विद्वानाकडे पाहते आणि तसेच करते. तशाच प्रकारची विकृती. आणि ईश्वर धर्म हा वेगळा आहे. यज्ञात अश्वबळी दिला, यांनी अजापुत्र मारिला, किंवा कोंबड्याचा घात केला देवपूजा निमित्त. देवाची भक्ती करतो आहे आणि देवाची भक्ती करतो आणि कोंबड्याचा बळी देतो. कुठे लिहिलंय? हिंसा वाढून टाकली, चौकडे लोक अधर्म वेडे झाले. धर्म वेडे नाही झाले, अधर्माचे वेडे झाले. अधर्माचे वेडे झाले आणि अधर्म वेडे. म्हणून गीता वैभव सांगण्यासाठी, म्हणून तर म्हणतात की हा वैभव सांगण्यासाठी अशा प्रकारचं मी तुम्हाला हे ज्ञान सांगतो आहे. उठविले विशाल कुमार, आनंद झाला.
जय जयकारा आणि भरवस नगरीला. ते विशाल देवाचं कुमाराचं जे पूर उठवलं, ते हरिपाळाचं जे पूर उठवलं, ते ह्या चक्रपाणी अवताराने. एवढं कशासाठी सांगितलं की अशी भोळी भाबडी जनता आहे, कुठेही काही करते आहे, परंतु जे हरिपाळाचं प्रेत उठवलं गेलं, ते हरिपाळाचं प्रेत या विशाल देवाच्या पुराचं प्रेत या चक्रपाणी अवताराने उठवल्या गेलेलं आहे. जय जयकार झाला भरवसनगिरीला. भाद्रपद शुद्ध बीजेला, भाद्रपद शुद्ध बीज. दुपारी 12 वाजता स्वामी चक्रहरनी पतित अवतार धारण केला. ज्या प्रेताला 1 पैशाची किंमत नव्हती, त्या प्रेताला काहीही किंमत नव्हती, ते प्रेत उठून बसवलं आणि संपूर्ण पतित लोकांचा उद्धार करायला लागले होते प्रेत. आपण सर्व पतित आहे, आपण सर्व धर्माहून हे झालेलो आहे, पण अशा पतितांसाठी पतित उद्धारक अवतार हा चक्रधर स्वामींचा म्हणजे चक्रपाणी अवतार त्या दिवशी झाले. शुक्रवार दिवस होता, शुक्रवार. विक्रम नाव संवत्सर अमृत अवतरला आणि पुढे कथा आहे सुंदर. हरिपाळ राजगृही जाणार. आता तो प्रेत उठवल्या गेलं चक्रपाणी अवताराने. आता हरिपाळ राजगृहामध्ये जाणार आहे. त्याचं वैभव सांगणारं बोलणार. त्याचं वैभव मी काय करतोय सांगण्याचा प्रयत्न तुमच्यासमोर करतो आहे आणि तो प्रयत्न आपण शांततेने ऐकावा. अशा लीला चरित्र वैभव प्रथम भागे श्री चक्रपाणी चरित्र वर्णन नाम द्वितीय अध्याय समाप्त. दुसरा अध्याय या ठिकाणी संपलेला आहे. चालू द्यायचं, चालू द्यायचं का? काय म्हणता? चालू 10 मिनिट चालू. हां काय म्हणता? हो. अशा पतित उद्धारक अवतार स्वामी चक्रधर या ठिकाणी जन्माला आला, अवतार धारण केला. त्या अवताराला पतित उद्धारक म्हणतात. म्हणून 3रा अध्याय आपण सुरुवात करणार आहे. हा पतित उद्धारक निर्गुणा निजबोधा स्वानंद रमणा जीव अविद्या विभंजना कृपावंता दयाळा. हा अवतार कसा आहे? पतित उद्धारक आहे. म्हणून बाबांनो, धर्म आचरताना, देव पाहताना ज्ञानाचा विचार करा, आपल्या अंतकरणाच्या भावनेचा विचार करू नका. भावना ह्या कोणावर कधीही बदलू शकतात, पण भक्ती करत असताना ज्ञानाचं अत्यंत गरज आहे. ज्ञानाच्या माध्यमातून जर आपण व्यवस्थितरित्या आपला धर्म जोपासला तरच तो धर्म शेवटाला जातो. म्हणून आपण काय करतो आहे, कशासाठी करतो आहे, कुठून आलो, कुठं जाणार आहे, जे क्रिया करतो आहे ते कशासाठी करतो आहे हे जाणणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून करायचं म्हणून करायचं असं करू नका. हा अवतार जो आहे हा जीव अविद्या विभांजना, जीव आणि अविद्या यांना वेगळा करणारा आहे. दयाळू आहे. हरिपाळाचं प्रेत उत्थान झालं म्हणजे उठवलं. सर्व स्मशानामध्ये आनंद झाला. जो दुःख होतं ते दुःख निघून गेलं. सर्वांच्या डोळ्यांमध्ये सुखाचा आनंदाचा आसूर घडायला लागला. कोणी केली ती मया? कोणाला कळत नव्हती. जेथे देहाचा होतो अंत तेथे अवतरला आनंद. ज्या ठिकाणी देहाचा अंत होतो आहे त्या देहामध्ये अवतरला अनंत हो, ज्याची वय मर्यादा गणना केल्या जात नाही असा परमेश्वर त्या ठिकाणी अवतरला. आनंददायक अगणित जीवासाठी. कोणासाठी अवतरला? आपल्यासाठी अवतरला. मरणाशी मारिले त्याने आणि रुद्रभूमीत चैतन्य आले. स्मशानभूमी हे रुद्रभूमी आहे. ज्या भूमीमध्ये लोक तामस्त राहते आणि अशा भूमीमध्ये त्या परमेश्वराने आपल्यासाठी अवतार धारण केला. मरण शरणावर न घाबरता शरणाला कोण फुटले
त्या प्रेताला कोंब फुटला, कैवल्याचं फळ लागलं. ज्या देहाला काहीच किंमत नव्हती, जे देह जळून जाणार होतं, ज्या देहाची राख होणार होती, जे देह नष्ट होणार होतं, त्या देह अशा प्रकारचं चैतन्य आलं त्या देहाला. आणि त्या देहामध्ये परमेश्वर अवतरला आणि त्याला कैवल्याचं फळ लागलं. हरिपाळाची काया घेतली आणि उभी झाला चालण्यासाठी. उठता उठता स्मित हास्य केलं. ब्रह्मकमळ फुललं. कृपा दृष्टीने सकळ जनाची सर्व जनाला आनंद झाला. भिकनचंदाने आक्षेप घेतला. जे गुरु आणि शिष्याचा संवाद चालू आहे तो भिकनचंद म्हणजे शिष्य, त्याने आक्षेप घेतला. म्हणे उठताच कस काय हसलं प्रेत? प्रेत तर मेलेला होता आणि डायरेक्ट उठलं ना हसायला लागलं. कसं काय हसलं? कारुण्या घरी विनोद आले पाहुणे कैसे. कारुण्याचा प्रसंग होता, दुःखाचा प्रसंग होता आणि तिथं कसं काय असं हसायला लागलं. तेव्हा मनाला ज्ञाननिधी तो अधिकरण सांगतो आहे की तुझी विलक्षण बुद्धी, तुझी बुद्धी कशी आहे? विलक्षण. का हसला कृपानिधी? त्याचं कारण सांगतो. प्रेत जेव्हा उठलं ना, का हसलं त्याचं कारण सांगतोय. जीवन हास्याने फुला. प्रत्येकाचं जीवन हे हसतानाच फुलत राहावं. कितीही प्रकारचे दुःख असो, किती प्रकारचे संकट असो, किती प्रकारचं टेन्शन असो, पण माणसाने ते जीवन जगावं, ते आनंदाने जगावं, हास्याने जगावं. हा संदेश स्वामी चक्रधरांनी प्रेत उठवताना आपल्याला दिला. कशीही परिस्थिती असो आपल्या अंतःकरणावर हास्य असावं. हास्याची भूमिका असावी. जीवन हास्याने फुलावं, जीवन आनंदाने डोलावं. कोणाच्या जीवनात दुःख नाही. गरीब असो तरी दुःख आहे, श्रीमंत असो तरी दुःख आहे. प्रपंच जसा आहे, कोणत्याही ठिकाणी असं लिहिलं नाही की प्रपंचात सुख आहे. आमच्या देवाने सांगितलं दुःखरूपता, पाप मूळता, अनित्यता हे तिन्ही नव्हती. संसारामध्ये दुःखरूपता, पाप मूळता आणि अनित्यता हे तीन दोष जर नसते तर संसार वाचून आणि काही बोलते अशी. मी सांगितलं असतं संसारच करा. याच्यामध्ये काय आहे? दुःखरूपता आहे, पाप मूळता आहे, अनित्यता आहे. या तिन्ही गोष्टी संसारात आहेत. आणि असा एकही काळ येत नाही की या तीन गोष्टी संसारात नाही. या तिन्ही गोष्टी संसारात आहेत, नाही तर संसारात सर्व सुखच राहिलं असतं, पण नाही. म्हणून ते म्हणतात की हे तीन गोष्टी संसारात आल्यामुळं दुःखरूपता, पाप मूळता, अनित्यता या ज्या तीन दुःख, पाप आणि हे असल्यामुळं संसार हा नाशिवंत आहे. म्हणून या नाशिवंत संसारामध्ये वावरत असताना परमेश्वराचा आनंद आपल्या अंतःकरणात घेऊन आपलं जीवन त्या परमेश्वराच्या ज्ञानाच्या माध्यमातून आनंदाने जगा. आमचे स्वामी सांगितले एले बोधे बोधवंता जे स्वस्थता हाती ते चैतन्य विद्यावंताना. इथला जो येथीचा भक्त आहे तो किती टेन्शन युक्त असला तरीही त्याच्या अंतःकरणाच्या भावना या सदोदित आनंदित असतात. आणि आनंदित असलेल्या भावना हमेशा तो कधीही लपवू शकत नाही, दुःख कधी आणू शकत नाही. म्हणून जीवन आनंदाने डोलावं. हे जीवन हमेशा आनंदाने डोलावं. हास्या विना व्यर्थ जीवे. ज्याच्या जीवनात हसू नाही ना त्याचं जीवन व्यर्थ आहे. हसायलाच पाहिजे जीवनात. आणि हास्याविना जीवन काय व्यर्थ आहे. हा संदेश आमच्या स्वामी चक्रधरांनी प्रेत उठवताना दिला हो. हे जगणं कशाला? जीवनी मोगरा फुलावा, जीवनी ओलावा असावा, आनंद यावा नवा नवा. जीवनामध्ये ज्ञानाचा मोगरा फुलला पाहिजे, जीवनामध्ये सेवेचा मोगरा फुलला पाहिजे, जीवनामध्ये दास्याचा मोगरा. आपण जीवनामध्ये प्रपंचाची सेवा दास्य अनेक केले, पण हे सर्व कर्माला का
कारण झाले, हे सर्व नरकाला कारण झाले. पण तुम्ही इथं आल्यानंतर जी सेवा करसाल, जे दास्य करसाल, ते तुम्हाला मुक्तीच्या मार्गाकडे नेणार आहे, मोक्षाच्या मार्गाकडे नेणार आहे. म्हणून तुमचं जीवन जर मोगरा फुलवायचा असेल, मोगऱ्याचा सुगंध जर तुमच्या जीवनामध्ये यायचा असेल, तर आपल्याला ज्ञानरूपी मोगरा आपल्या जीवनामध्ये पेरावं लागेल, जीवनामध्ये ओलावा आणावं लागेल. तेव्हा कुठं आनंद यावा नवा नवा, तेव्हा कुठं आनंद तुमच्या अंतकरणात नवा नवा येईल. जीवनाभितरी, आपल्या जीवनाच्या भीतरी तो येईल. जयाचे हास्य मावळले ते नरका पावले. कधी कोणी पाहिलं की उदासच राहत. आता आपण जवळजवळ 1-1.5 तासापासून पोथी ऐकतो. आपल्या सर्वांच्या मुद्रा एकदम अशा गंभीर आहे, असं मला वाटतं की तुम्हाला जबरदस्ती मारून इथं बसवलं. हास्य पाहिजे जीवनामध्ये. हास्य असलं तर आपल्याला तत्वज्ञान अंतःकरणात जाईल. ज्याच्या जीवनातलं हास्य मावळलं, काहीच जीवनामध्ये अर्थ नाही, नरकाला प्राप्त झाले. हसणे दुःखातही झाले, सुखातही. हसणं दुःखातही पाहिजे, सुखातही पाहिजे. असं काही नाही की सुखातच हसावं दुःखात राहावं, नाही हो. सुख दुःख चालणारच आहे. सुख दुःख ऊन सावलीसारखं आहे. ऊन आहे, सावली आहे, ऊन आहे, सावली आहे. त्या प्रकारे सुख दुःख आहे. पण आपण त्या सुख दुःखात हमेशा हसणं असावं. आपल्या जीवनात परमेश्वराचं स्मरण करताना, चिंतन करताना, सेवा करताना, दास्य करताना, पोथी आहे श्रवण करताना हास्य असावं, म्हणजे प्रसन्न असावं. परमेश्वर प्रसन्न आहे. आपल्याला परमेश्वराची प्रसन्नता आपल्या अंतःकरणात टाकायची आहे, तर आपल्यालाही प्रसन्नच बनावं लागेल ना, त्याच्यासारखं व्हावं लागेल. तेव्हा आपल्या अंतःकरणातलं जे प्रसन्नता येईल, तेव्हा परमेश्वराची प्रसन्नता आपल्या अंतःकरणात जाईल. आणि आपण जे जे करू ना, त्या त्या क्रियेचं चीज झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अवघे विश्व कोमातले, सर्व विश्व कोमात चाललं गेलं आहे, सर्व टेन्शनमध्ये आलेला आहे. प्रत्येक माणूस टेन्शनमध्ये आहे. गरीब असो का श्रीमंत असो, त्याचं मुख कोमावून गेलेलं आहे. म्हणून तर प्रभू प्रगटले. म्हणून आमचे स्वामींनी अवतार धारण केला ना, हास्य स्वीकार केला. प्रेत उठल्या उठल्या हसलं का, त्या हसायचं कारण या कवींनी सांगितलं की असं पाहिजे की अशा प्रकारचं प्रभू प्रगटला फुलण्यासाठी, तुमचं जीवन फुलवण्यासाठी, तुम्हाला सर्वजित आनंदित ठेवण्यासाठी, तुम्हाला सर्वजित प्रसन्न होण्यासाठी त्यांनी हा अवतार धारण केला. म्हणून फुलवण्यासाठी आरंभलेलं हास्य प्रारंभी. म्हणून सुरुवातीला आमचे अवतार जे चक्रपाणी अवतार, त्या प्रेतामध्ये प्रवेश केला, ते हसले. उदास नसावे, कधीच उदास नसावे. उदास नसावे, कधीही उदास आपण मनाला लावायचं नाही. आणखी हसण्याचं कारण, आणखी प्रेत का हसलं, त्यात रहस्य गहन, त्याचा हेत समजावून सांगतो. आणि त्याचा एक हेत आहे, रहस्य आहे, त्याच्यात काहीतरी त्याचं तत्वज्ञान आहे. ते तत्वज्ञान तुम्हाला अनेक सांगतो की का हसला परमेश्वर. जन म्हणाला भगवान, तुम्ही जयाचा विकास थांबला, तो जिवंत असून गेला. जन या परमेश्वराला म्हणतं, तुम्ही का गेला मरून, तुमचे जीवन गतिमान न दिशे मला पै. जयाचा विकास थांबला. ज्या माणसाचा विकास थांबला, तो धर्माचा असो, सेवेचा असो, दास्याचा असो, आणि कोणता विकास हो, ज्याची प्रगती ज्या ठिकाणी थांबली, ज्याची प्रगती ज्या ठिकाणी थांबली, म्हणजे जीवनामध्ये काहीच नाही केलं त्याने, तो जिवंत असून नाही. त्याचं जीवन जगत असून मरण्याचं आहे. कारण त्यांनी जीवनामध्ये काय झाले, प्रगती थांबवून टाकली. आमच्या संस्कृतमध्ये सुभाषित आहे, साहित्य संगीत कला विहीन, साक्षात पशुपृष्ठ विषाणहीन, ते मृत्यू लोके भूमिभारभूत, मनुष्य रूपेण मृगश्चरण.
असा संस्कृतमध्ये श्लोक आहे. त्याचा अर्थ की ज्याच्या जीवनामध्ये साहित्य नाही, ज्याच्या जीवनामध्ये संगीत नाही, ज्याच्या जीवनामध्ये कला नाही, ज्याच्या जीवनामध्ये धर्म नाही, ज्याच्या जीवनामध्ये सेवेचा भाव नाही, ज्याच्या जीवनामध्ये ज्ञान घ्यावं असा भाव नाही, असे जेही प्राणी आहे, मनुष्य प्राणी आहेत, साहित्य संगीत कलाविन साक्षात पशुकृच्छ विषाणे ते मृत्यू लोके भूमिभार होत. असे लोक काय आहे, या जन्माला येऊन या भूमीला भूमिभार आहे, त्या भूमीला ओझा आहे, भूमीला ओझा आहे, काही फायदा नाही. ते मनुष्य रूपेनं मानवाचं देह आहे त्यांच्याकडं, मानवाचा देह त्यांनी स्वीकार केलेला आहे, मानवाचा देह त्यांना कर्माने मिळालेला आहे, पण मनुष्य रूपेने मृगाचरणी प्राण्यामध्ये त्यांच्यामध्ये काहीच फरक नाही. 4 पायाच्या प्राण्यामध्ये त्या माणसामध्ये काहीच फरक. म्हणून तुमचा विकास थांबला, तुमची गती थांबली, तुमचं ज्ञान थांबलं, तुमचा धर्म थांबला, तुम्ही मेले, तुम्ही या ठिकाणी संपले. म्हणून आपला विकास थांबू द्यायचा नाही आहे, आपला विकास पुढे जात राहावा आणि त्या विकासाच्या माध्यमातून आपली प्रगती होत 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 आपण या ज्या मार्गाला चालतो आहे, ज्या मार्गाच्या मध्ये आपण भक्ती करतो आहे, तो मार्ग सुकरक होईल. त्या मार्गाचं जे फळ आहे ते आपल्याला मिळावं अशा माध्यमातून ते म्हणतात की परमेश्वर असला तो लोहार भात्यागत जगला श्वास घेतो म्हणून. नाही तर काय, लोहाराचा भात्या राहतो, हलवतो हलवतो हलवतो, जसं जसं हलवतो हवा जाते तसं तसं तो अग्नी काय होतो, प्रज्वलित होतो. त्या लोहाराच्या भात्यागत आपण जगलो म्हणे श्वास घेतोय, फक्त श्वास आपण घेतोय, बाकी काहीच करत नाही, फक्त श्वास घ्यायचं काम करतोय, बाकी काहीच करत नाही. गती नाही मती नाही, ज्याची गतीच नाही, ज्याची जो फक्त जन्मला आणि काहीच करत नाही, वाईट मार्गाला उठला की बाहेर, उठला की बाहेर. आता वास्तविक लीळा वैभवासारखे पोथी आपल्या गावात चालू आहे, याचा फायदा आपण घ्यायला पाहिजे. सुंदर असं सोपं आहे, ज्याच्यामध्ये कोणतीच कठीणता नाही, ज्याच्यामध्ये अनेक प्रकारची उदाहरणं येतील आता, आणि उदाहरणं घेऊन ते तुम्हाला सिद्ध करून देतील की स्वामी काय आहे. म्हणून ज्याने हसायचे जीवन ज्याला शिकवतं, हसणं ज्याला आपल्याला कळवतो, असा जो अवतार आहे तो अवतार गती नाही तर मती नाही. ज्याची गती कुंठली त्याची बुद्धी कुंठली. जीवनामध्ये प्रीती नाही, जीवनामध्ये प्रीतीच नाही, प्रेमच नाही, तर स्वातंत्र्याची प्राप्ती नाही. 47 साली देश स्वतंत्र झाला असं लोक छातीटोक सांगतात. काय स्वतंत्र झालं ते उपर स्वाधीन आहे. आमच्या देवाने 800 वर्षापूर्वी सांगितलं स्वातंत्र्य हा मोक्ष. आज 47 नाही, 800 वर्षापूर्वी स्वामी चक्रांनी सांगून गेलं स्वातंत्र्य हा मोक्ष. आपल्याला कोणत्याही प्रकारचं बंधन नाही नसावं. आपण देवाच्या सेवेसाठी, देवाच्या भक्तीसाठी, देवाच्या ज्ञानासाठी कधीही स्वतंत्र आहे. हा मोक्ष आहे त्याच्यासाठी, म्हणून स्वातंत्र्याची प्राप्ती नाही. त्याचं जीवन कसं आहे? गीताशास्त्र नाही कळालं, गीताशास्त्र याला कळतच नाही, निरक्षर जीवन जगला असं आहे. दुसऱ्याच्या तलवारी असे ठक, सामर्थ्याविन मागतो भीक, सामर्थ्याने भीक मागतो. कसं जीवन आहे? न कळे ईश्वराचा धर्म, ईश्वराचा धर्म कळत नाही, धर्माचं सत्कर्म करत नाही. ज्याचे चुकले अचूक वर्म ते कैसे जीवन. ज्याचं वर्मच चुकलं, ज्याचं कर्मच चुकलं, त्याचं कसं जीवन आहे? म्हणून ते म्हणतात दारिद्र्य व्यसनाधीन. दारिद्र्य हे व्यसनाच्या धीन पीडित होतो आणि मूर्ख पंडित होतो, पारतंत्र्यात जातो. कैसे जीवन? दारिद्र्य बनला, कशामुळे बनला? अनेक व्यसन लावून घेतले आणि व्यसनाच्या माध्यमातून तो दारिद्र्य झाला आणि पारतंत्र्यात गेला. स्वातंत्र्य व्हायचा प्रयत्नच केला नाही. काय जीवन आहे आपलं? ज्या जीवनामध्ये काही दिशाहीन आहे अशा प्रकारच्या जीवनाला काही शून्य नाही. म्हणून परमेश्वर असतो. बस बस नाही. चक्रधर स्वामी.